हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बघतोय खमंग असे काकडीचे थालीपीठ। काही मोजक्यात साहित्यामध्ये तयार होणार हे थालीपीठ खूप चविष्ट लागतं, खूप पौष्टिक आहे आणि यामध्ये आपण पचायला हलके असणारे पदार्थ वापरलेत, त्यामुळे उन्हाळ्यात खायला आपल्याला खूप बेस्ट आहे। तर चला बघूया हे काकडीचं थालीपीठ कसं बनवायचं ते। त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा, त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा, कमेंट करायला विसरू नका। आता मी इथं अर्धी काकडी घेतलेली आहे। एका परातीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या पसरट भांड्यामध्ये ही काकडी मी या खिसणीवरती मोठ्या छिद्राने खिसून घेते। तुम्हाला जितके पराठे बनवायचे असतील, जितके थालीपीठ बनवायचे असतील तितके तुम्ही काकडी कमी जास्त करू शकता। तर मी इथं 5 ते 6 पराठे होतील, थालीपीठ होतील इतकं प्रमाण घेतलेलं आहे। त्यासाठी मी मोठी एक काकडी होती त्यामधली अर्धी काकडी इथं वापरलेली आहे। काकडी स्वच्छ धुवून घेतली, त्याच्यावरची साल वगैरे अजिबात काढायची नाही, तशीच काकडी आपल्याला घ्यायची आहे आणि या प्रकारे मोठ्या छिद्रांच्या खिसणीवरती ही काकडी मी खिसून घेतली। आता या खिसून घेतलेल्या काकडीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन आणि 1 वाटी नाचणीचं पीठ असं 3 पिठं मी घेतलेली आहेत। त्यामधली अर्धी पिठं म्हणजे अर्धा वाटी पिठं प्रत्येकी मी यामध्ये या काकडीमध्ये घातलेली आहेत। जर लागलं पीठ तर आपल्याला नंतर आपण घ्यायचं आहे। यामध्ये आता 4 ते 5 हिरवी मिरची आणि 1 आल्याचा तुकडा ठेचून घेतलेला आहे। आता यामध्ये 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घातला। यामध्ये जे काही पाणी निघेल काकडीचं ते सगळं पाणी शेंगदाण्याचा कूट शोषून घेईल। आता यामध्येच अर्धा चमचा ओवा घातला, भरपूर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि आता हाताने हे असंच सगळं मिक्स करायचं आहे। यामध्ये पाणी घालण्याची गरज अजिबात लागत नाही, जसं जसं आपण मिक्स करत राहतो तसं या काकडीला पाणी सुटतं। तर यामध्ये आपण मीठ अजूनही घातलेलं नाही, कारण मीठ घातल्यानंतर लगेच पाणी सुटायला सुरुवात होते, तर मीठ शेवटी घालते। आता यावेळी इथं चवीपुरतं मीठ घालून घेतलं, पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स करतच पाणी न घालता या प्रकारे हे सगळं मिश्रण चोळून घेतच हे घट्ट असं मळून घ्यायचं आहे। जर जास्त पातळ वाटत असेल तर यामध्ये आपण घेतलेली जी पिठं आहेत अर्धा वाटी शिल्लक, त्यामधलं थोडं पीठ ॲड करायचं आहे। पण शक्यतो वरून जास्तीचं पीठ घालण्याची गरज लागणार नाही, कारण आपण जितकं मळून घेतो तितकं हे पीठ सैलसर होतं, जितका जास्त वेळ होतो तितकं पीठ सैलसर होतं। तर इथं बघू शकता पाणी न घालता छान असं हे मी मळून घेतलेलं आहे आणि परफेक्ट आपल्याला थालीपीठ थापण्या इतपत सैलसर झालेलं आहे। आता हे आपलं पीठ थालीपीठ बनवण्यासाठी तयार झाली ही कणिक। यामध्ये एखादी भाजी देखील तुम्ही वापरू शकता, पालेभाजी वगैरे जर वापरायची असेल तर। आता आपण लगेच याचे थालीपीठ बनवायला घ्यायचे। हे पीठ, ही कणिक अशीच अजिबात ठेवून द्यायची नाही, नाहीतर मग ती लगेच सैलसर होते आणि आपल्याला थालीपीठं बनवता येणार नाहीत। तर मी इथं एक बटर पेपर घेतलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेतलं। आता एक गोळा घ्यायचा आणि जितके लहान मोठे आपल्याला थालीपीठं बनवायचे आहेत तितका पातळ हा थालीपीठ पसरवून घ्यायचा। जितका शक्य तितका पातळ बनवून घ्यायचा, कारण पातळ थालीपीठ खायला खूप मजा वाटते। खूप क्रिस्पी खुसखुशीत असे हे थालीपीठ तयार होतात। तर नक्की ट्राय करा या प्रकारचे हे थालीपीठ। आपण रेग्युलर जे थालीपीठ बनवतो ते तर नेहमीच असतं, पण उन्हाळ्यामध्ये या प्रकारे काकडीचं थालीपीठ नक्की ट्राय करून बघा। हे थालीपीठ थापून झाल्यानंतर त्याच्यावरती अगदी थोडेसे मी तीळ भुरभरून घेतलेले आहेत। जर या प्रकारे वरून तीळ घालायचे नसतील तर तुम्ही या थालीपीठाच्या कणकेमध्ये देखील हे तीळ घालू शकता। एक मोठा चमचा तीळ या पिठामध्ये आपण घालू शकतो किंवा या प्रकारे वरून देखील लावू शकतो। वरून या प्रकारे लावल्यामुळं दिसायला छान दिसतात हे थालीपीठं आणि हे वरून लावलेले तीळ देखील छान खरपूस असे भाजले जातात, त्यामुळं खूपच टेस्टी असं हे थालीपीठ तयार होतं। तर आता गॅसवरती तवा ठेवलेला आहे। तवा छान गरम झाला की त्यावरती हे थालीपीठं घालून घ्यायची आहेत। अलगद हाताने वरचा बटर पेपर काढून घ्यायचा आणि आता हे थालीपीठ मीडियम फ्लेमवरती छान खुसखुशीत क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचे याच्यावरती आणि बाजूनी थोडंसं तेल सोडायचं
आणि मीडियम फ्लेमवरतीच छान ब्राऊन कलर येईपर्यंत ही थालीपीठं शेकून घ्यायची। खूप सोपे आहेत बनवायला, खूप टेस्टी लागतात ही थालीपीठं। एक वेळ नक्की ट्राय करून बघा। आजची ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। त्यासमोर येणारं बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे त्यामुळं आपल्या चॅनलचे नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिला पोहोचतील। तर आता इथं हे थालीपीठ बघू शकता, दोन्ही बाजूनी छान ब्राऊन कलर आलेला आहे, छान खुसखुशीत असं शेकलं गेलेलं आहे। आता हे थालीपीठ मी काढून घेते आणि अशाच प्रकारे आपली सगळी थालीपीठं शेकून घेते। थालीपीठ तव्यामध्ये घातल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती हे थालीपीठं शेकून घ्यायचे। खूप क्रिस्पी होतात, खूप खुसखुशीत होतात, तर नक्की ट्राय करून बघा। सकाळच्या नाश्त्याला, जेवणामध्ये, टिफिनमध्ये कधीही खाता येतील अशी पौष्टिक थालीपीठं नक्की ट्राय करून बघा। आता ही माझी सगळी थालीपीठं बनवून तयार झाली आणि इथं मी थालीपीठांबरोबर खाण्यासाठी दही घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे, त्याबरोबर ताजं घरचं लोणी घेतलेलं आहे। तर या प्रकारे हे थालीपीठं नक्की ट्राय करा। थँक यू।